नमस्कार मंडळी, आज आपण ना मस्त अशी स्वादिष्ट आणि झटपट होणारी छोलेची भाजी बनवणार आहोत. म्हणजे छोलेची भाजी ना बहुतेक जणांना आवडते, माझ्यापेक्षा ना माझ्या मुलांना जास्त आवडते. म्हणून मी ना छोले रात्री स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवले आणि आज सकाळी ते पुन्हा एकदा स्वच्छ धुवून ना त्यात ना आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, दालचिनीचा एक तुकडा, 2 मसाल्याची पाने आणि हळद टाकून ना कुकरला 6 ते 7 शिट्ट्या करून उकळून घेतले. हे बघा छान उकडले. आता त्यात ना मसाल्याची पाने आणि दालचिनीचा तुकडा काढून टाकायचा. चला आता आपण साहित्य पण बघू. 2 मिडियम साईजचे कांदे, 1 मोठा टोमॅटो, थोडासा कढीपत्ता, आलं लसूणचे तुकडे आणि फोडणीसाठी हा थोडा कांदा. आता याचं ना आपण वाटण करून घ्यायचं. कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि हा कांदा फक्त फोडणीला आणि कढीपत्ता. ग्रेव्ही छान घट्ट आणि चवदार होणारे उकडलेल्या छोल्यातले ना 2-3 चमचे छोले ना मी मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे. आता चला आपण याचं ना वाटण करूया आणि टोमॅटोची प्युरी मी नंतर बनवते. आता आपण ना भाजीला फोडणी देण्यासाठी कढईत ना तेल गरम केलं. चमचा जिरा, कांदा, कढीपत्ता सर्व फोडणीला घातल्यानं छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं. हिंग थोडासा. कांदा चांगला फ्राय झाला. आता त्यात ना कांदा, आलं लसूणचं वाटण टाकून ना व्यवस्थित परतवून ना 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून ना चांगलं फ्राय करायचं, म्हणजे त्याचा ना कच्चा वास निघून जाईल. कांदा, आलं लसूणची पेस्ट छान अशी ना फ्राय झाली. आता ज्यात आपण ना टोमॅटोची प्युरी टाकायची, ती पण ना 1-2 मिनटं झाकण ठेवून छान असं ना फ्राय करून घ्यायची, म्हणजे टोमॅटोचा पण कच्चा वास निघून जायला पाहिजे. टोमॅटो चांगला फ्राय झाला. त्याच्यात आपण आता मसाले ॲड करूया. हा आमचा ना घरगुती मालवणी मसाला आहे. तो मी ना 1.5 चमचा टाकते. कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आणि छोले मसाला 1 चमचा. बघा हा पण चांगला ना परतवून ना 2-3 मिनटं झाकण ठेवून छान असं फ्राय करून घ्यायचा. मुलांना माझ्या ना छोले बरोबर पुऱ्या किंवा भटुरे आवडतात. मुलं आता ना ऑफिसला गेलेत, ती लोक संध्याकाळी आलं त्यांना ना पुऱ्या किंवा भटुरे त्यांना विचारूनच बनवेन. आता मी ना त्यांच्या सकाळी टिफिनसाठी केलेल्या चपात्या आहेत ना त्याच्या छोले बरोबर खाणार आहे. बघा मसाले छान आपले फ्राय झाले. आता तर उकडलेले छोले टाकूया. मग असे थोडेसे छोले ना बाजूला काढून ठेवले होते, ते आता ना मिक्सरमधून बारीक वाटून घेते. आता आपण ना मिक्सरला वाटलेले छोले भाजीत घालून ना 10 ते 12 मिनटं ना झाकण ठेवून मसाला छान ना एकजीव होईपर्यंत ना शिजवून घेऊया. छोले मसाल्यामुळे भाजीला सुगंध खूप भारी येतो आहे. तुमच्याकडे जर छोले मसाला नसेल तर तुम्ही ना गरम मसाला वापरला तरी पण चालेल. आता याच्यात ना मी थोडंसं मीठ टाकते. अगोदर पण ना 1 चमचा मीठ टाकले, तुम्ही चव बघूनच मीठ टाका. चला भाजी ना मसाला छान एकजीव होईपर्यंत शिजवून घेऊया. ही आपली छोलेची भाजी तयार झाली. याच्यात आपण ना शेवटी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. वा किती छान रंग आला आहे बघा. अगदी आपली छोलेची भाजी ना हॉटेलसारखी झणझणीत, दाटसर आणि चविष्ट झाली आहे. चला आता त्याला ना आपण गरमागरम बाउलमध्ये सर्व करूया. मंडळी साध्या सोप्या पद्धतीने आणि बिना खोबऱ्याची आपण ही छोलेची भाजी बनवली. खूपच चविष्ट झाली आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.